उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने सह्याद्री शिक्षण संवाद ही साप्ताहिक व्याख्यानमाला, ऑनलाईन व्याख्यानमाला आपण गेल्या 4 महिन्यांपासून अखंडितपणे चालवतो आहोत. आजचा हा 18वा एपिसोड आहे आणि आजच्या ह्या 18व्या एपिसोडमध्ये आपल्याकडे आज म्हणजे असं नाव आहे की जे संपूर्ण राज्याला परिचित आहेत. महेश भागवत साहेब आज आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचे ऑफिशियल डेझिग्नेशन खूप मोठे आहेत, परंतु सर संपूर्ण राज्याला जे परिचित आहेत तो म्हणजे अत्यंत पॅशनेटली उच्च स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढावा, मराठी प्रतिनिधित्व वाढावं, आपले महाराष्ट्रातली मुलं ही स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष करून युपीएससी सारख्या स्पर्धांमध्ये त्यांना अधिकाधिक यश मिळावं यासाठी अविरतपणे जे गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळामध्ये सातत्याने सक्रिय असतात. म्हणजे त्यांचं इतकं बिझी शेड्यूल आहे, त्या असतानाही सर हे सातत्याने वेळ काढतात. म्हणजे मला असं वाटतं की अनेकदा सकाळी 5 वाजता म्हणजे ते आणि मी पहिल्यांदा पोस्ट त्यांची काही व्हॉट्सअप ग्रुप त्यांनी केलेले आहेत, त्यावरती सकाळी 5 ला सरांची पहिली पोस्ट असती. हिंदूतले काही एडिटोरियल्स सर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकतात आणि त्या माध्यमातनं ते मुलांना सातत्याने माहिती देणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करणं यासाठी सर सातत्याने सक्रिय असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नुकतंच महाराष्ट्र शासनाने आपले जे सगळे 6 PIS ट्रेनिंग सेंटर्स आहेत त्यांच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, त्यांचा जो एकूणच परफॉर्मन्स आहे तो वाढावा यासाठी डांगे समितीची स्थापना केलेली होती. त्याच्यामध्ये भागवत सर पण सन्माननीय सदस्य त्यामध्ये होते. त्याचप्रमाणे प्रतिवर्षी गेल्या जवळपास 10 वर्षांपासून प्रतिवर्षी जे युपीएससीची तयारी करणारे जे विद्यार्थी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांच्या मौखिक चाचणीसाठी सर आणि त्यांचा जो ग्रुप आहे त्यांच्या टीम मध्ये मी देखील आहे आणि मला अत्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतं की सरांबरोबर मी देखील या टीम मध्ये काम करतो. त्यामध्ये अनेक 6 ते 7 अधिकारी आहेत. असे मिळून आम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप क्रिएट करून साधारणतः 750 ते 800 विद्यार्थ्यांना या माध्यमातून मार्गदर्शन आपण करत असतो आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून रिझल्ट पण एवढा चांगला आहे की टॉप 10 मध्ये येणारे विद्यार्थी देखील ह्याच ग्रुपचे मेंबर्स होते. त्यामुळे भागवत सरांचं या क्षेत्रामधलं योगदान अतिशय महत्वाचं आहे. अगदी ग्रामीण भागामध्ये जाऊन देखील भागवत साहेब हे सातत्याने IAS कोचिंगच्या संदर्भामध्ये असतील, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अवेअरनेसच्या संदर्भामध्ये असतील, ते सातत्याने लेक्चर्स, व्याख्यानं या दोन्ही ते घेत असतात. त्यामुळे त्यांचं योगदान आणि सरांचा परिचय हा संपूर्ण राज्याला, विशेष करून तरुणांना, विद्यार्थ्यांना, युवकांना अगदी मोठ्या प्रमाणावरती आहे. की भागवत सरांना अगदी थोडक्यात सांगतो सर, आपण ही जी सह्याद्री शिक्षण संवाद ही जी व्याख्यानमाला आपण ऑनलाईन सुरू केलेली आहे, ही व्याख्यानमाला प्रामुख्याने याचा उद्देश असा आहे की उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे बदल संपूर्ण जगामध्ये होत आहेत विद्यालय आहेत, तिथले प्राध्यापक आहेत, तिथले विद्यार्थी आहेत, ज्यांच्यापर्यंत पोहोचावी, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि ती मराठी भाषेमध्ये पोहोचावी यासाठी आपण प्रयत्न करतो. या व्यासपीठावरनं जवळपास 12 कुलगुरू येऊन आतापर्यंत बोलून गेलेले आहेत. केंद्रातले अनेक अधिकारी या व्यासपीठावर आलेले आहेत. सिने कलावंत आले, सिने दिग्दर्शक या व्यासपीठावरती येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या व्यासपीठाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याबरोबर त्यांनी संवाद साधलेला. याला प्रतिसाद पण अत्यंत उत्स्फूर्त मिळत असतो सर. याला अगदी आमच्याकडे चंद्रपूर, बुलढाणा, अकोल्यापासून तर अगदी इकडे जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद पर्यंत इथले सगळे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, विद्यापीठातले प्रतिनिधी, विद्यार्थी मोठ्या संख्येने जॉईन होतात. याला मध्ये आणखीनही पत्रकार देखील याच्यामध्ये जॉईन होतात. आमचे मंत्रालयातले अधिकारी यांच्यापर्यंत ही लिंक जाती आणि याला प्रतिसाद अतिशय उत्तम मिळतो. आणि आज तुमच्या नावाचंच वलय सर, भागवत सर, एवढं मोठं आहे की याची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये होती. आता मला काही पुण्यामधल्याच काही कोचिंग सेंटरचे प्रतिनिधी भेटायला आले होते आणि आज त्यांनी देखील ही लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी देखील अनेक कोचिंग सेंटर्समध्ये ती लिंक सर्क्युलेट केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की आज भागवत सरांचं व्याख्यान आहे आणि त्यामुळे बरेच लोक आज आपल्याला ऑनलाईन जॉईन झालेले आहेत. मी फारसा वेळ घेणार नाही. भागवत सरांचं शेड्यूल अतिशय टाईट असतं, यातनं त्यांनी वेळ आहे, ते आपल्याला जॉईन झालेले आहेत. मी भागवत सरांना विनंती करतो की सर, आज आपण प्रामुख्याने एमपीएससीचा पॅटर्न देखील बदललेला आहे. तो आपण सिव्हिल सर्व्हिस, युपीएससी सारखा पॅटर्न
आता आपण एमपीएससी मध्ये लागू केलेला आहे. या वर्षीपासून तो आपला इम्प्लिमेंट देखील केला जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून एकूणच आपला महाराष्ट्रामधला मराठी मुलांचा टक्का हा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कशा पद्धतीने वाढला जावा आणि ओव्हरऑल याची तयारीच्या दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मला वाटतं आज आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. भागवत साहेब, आपण एक 20 ते 25 मिनिटं घ्यावेत. त्यानंतर जर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील थोडक्यात तर आपण ते पण घेऊयात. मला असं वाटतं भागवत सरांना सातत्याने व्यासपीठावरती आपण बोलवणार आहोत. त्यामुळे आज आपण एक इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणून या लेक्चरकडे बघूयात. मी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने भागवत साहेबांचं आणि आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमात संपूर्ण राज्यामधनं जे सगळे लोक जॉईन झाले त्या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो आणि भागवत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सादरीकरणाला कृपया सुरुवात करावी. भागवत साहेब. धन्यवाद देवळणकर सर. सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो की सरांनी आज मला इथे संधी दिली. सर आणि मी गेली जवळजवळ 8 वर्ष महाराष्ट्रातील विद्यार्थी असो किंवा देशभरातील विद्यार्थी असो, आम्ही सर्वांना मार्गदर्शन करतोय. आणि आपण मराठी माणूस कुठेही जरी गेला पहिल्यांदा भेटल्यानंतर मराठीतच बोलणार. त्यामुळे मराठीचा जो ग्रुप आहे तो आम्ही वेगळा ठेवलेला आहे आणि पूर्ण भारतातील बाकीची जी राज्य आहेत तो ग्रुप वेगळा ठेवलेला आहे. आणि दोन्ही ग्रुपवर सरांचं मार्गदर्शन असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त सिव्हिल सर्व्हिसेस, IAS IPS हा जो ग्रुप आहे, याच्या व्यतिरिक्त इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आणि CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असिस्टंट कमांडंट या तिन्ही परीक्षा आपलं केंद्र लोकसेवा आयोग घेतं. आणि या तिन्ही परीक्षांच्या ग्रुपवरती सर आहेत स्वतः. आणि यावर्षी मला सांगायला आनंद वाटतोय की आता 17 एप्रिल पर्यंत आपले इंटरव्ह्यू संपतील आणि सरांनी आतापर्यंत जवळजवळ 5 सेशन घेतलेले आहेत. हे सगळ्या सेशनचे रेकॉर्डिंग हे आम्ही ठेवलेले आहेत. आणि आम्ही स्वतः म्हणजे प्रत्यक्ष सरांचे फॅन आहोत की आम्हाला जे काही नवीन शिकायला मिळतं सरांकडनं, म्हणजे आपण कुठलंही बघायचं असेल समजा तर गुगल उघडतो, तसं आंतरराष्ट्रीय घडामोडी संबंधी काही आम्हाला शंका असेल तर पहिल्यांदा आम्ही सरांना विचारतो, सर याचं नेमकं उत्तर कसं द्यायचं प्रश्नाचं. आणि आम्ही असंही पाहिलंय की भारतातले बरेचसे विद्यार्थी मला नंतर सिलेक्ट झाल्यावर फोन करून सांगतात की सरांनी त्यावेळी जे लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी त्याच वेळी नोट केलं ते, आणि तीच भूमिका मी माझ्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान मांडली. आणि त्यामुळेच मला इथे मार्क मिळालेले आहेत. आणि मी पण ते विद्यार्थी जेव्हा भेटायला येतात तेव्हा त्यांचं आणि सरांचे बोलणं करून देतो की जेणेकरून तो मेसेज डायरेक्टली सरांपर्यंत पोहोचला जावा. तर आता फॉरेस्टचे इंटरव्ह्यू 21 तारखेपासून सुरू होत आहेत. तर एक पुढचं सेशन जे आहे ते फॉरेस्टच्या इंटरव्ह्यूसाठी आम्ही सरांचं ठेवतो. त्याचप्रमाणे सर आता पुढच्या मे महिन्यामध्ये CAPF चे पण इंटरव्ह्यू सुरू होत आहेत. तर त्यांच्यासाठी पण आपण एक सेशन ठेवूयात सर. आणि सिव्हिलचा निकाल साधारणतः मला वाटतंय 24-25 एप्रिल पर्यंत आपल्याला अपेक्षित आहे सर. आणि यावर्षी निकाल खूप चांगला लागणार यात मला तरी शंका वाटत नाही. फक्त आता आपण नेहमी मराठी टक्क्याबद्दल बोलतो, तर मी सगळ्यांना इथे सांगू इच्छितो की मराठी टक्का हा वाढलेला आहे. तुम्ही हे उगाचच पेपरमध्ये मराठी टक्का म्हणजे याच्यावर जाऊ नका. भारतामध्ये आता आपलं जे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे, जिथे आपलं सुरुवातीला फाउंडेशन कोर्स IAS आणि बाकीच्या सर्व्हिसेसचा होतो, त्या फाउंडेशन कोर्समध्ये आता नुकतंच मी सप्टेंबरमध्ये लेक्चरसाठी गेलो होतो. आणि तिथे असलेल्या 650 विद्यार्थ्यांपैकी 68 विद्यार्थी हे महाराष्ट्राचे होते. म्हणजे 10 ते 12% किमान विद्यार्थी आपल्या महाराष्ट्राचे हे वेगवेगळ्या सर्व्हिसमध्ये सिलेक्ट होतात. आणि फक्त एकच खंत आम्हाला दरवर्षी असते की पहिल्या 100 मध्ये आपला आकडा वाढावा. 1918 साली चिंतामणराव देशमुख हे भारतात ICSच्या परीक्षेत पहिले आले. आणि आज स्वतंत्र भारतामध्ये ही परिस्थिती आहे की आज ताग्यात एकही मराठी विद्यार्थी-विद्यार्थिनी भारतात UPSCच्या परीक्षेत IASच्या परीक्षेमध्ये टॉप केलेलं नाही. आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. म्हणजे प्रामाणिकपणे देवळणकर सर असतील, माझ्याबरोबर माझे मेंटर अजून विवेक कुलकर्णी आहेत, डॉक्टर आपले ज्ञानप्रबोधिनीचे. त्यानंतर सुप्रिया देवस्थळी आहेत, त्या दिल्लीला आहेत इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसला. रेखा रायकर आहेत, आनंद पाटील आहेत आपले ऍडिशनल सेक्रेटरी एज्युकेशनचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. आणि आपल्या SICच्या डायरेक्टर आहेत डॉक्टर भावना. आम्ही सगळी अशी टीम आहे आमची. आणि आमचा सगळ्यांचा हाच प्रयत्न असतो की पुश करायचं. शेवटी जे आपण ज्याला नजिंग म्हणतो की शेवटचा धक्का द्यायचा
की मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त मार्क मराठी विद्यार्थ्यांना कसे मिळतील आणि त्या जेणेकरून की आपला आकडा 100 मध्ये पण वाढायला पाहिजे आणि एकूणच IAS IPS फॉरेन सर्व्हिसेस या त्या टॉपच्या सर्व्हिसेस आम्ही म्हणतो की त्यातही मराठी विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय आणि बाकी मग जे सेशन होतात ते झूमद्वारा होतात आणि या सगळ्या सेशन्सना खूपच चांगला रिस्पॉन्स असतो. आम्हाला सांगायला आनंद होतोय की बऱ्याच वेळा सुरुवातीला म्हटलं जायचं की मराठी विद्यार्थी मुलाखतीत किंवा बोलण्यात मागे पडतात, पण तसं नाहीये. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जे नॅशनल ॲव्हरेज मार्क आहेत, आम्ही सरासरी त्याची बऱ्याच वेळा चेक केली, त्याच्यामध्ये मराठी विद्यार्थ्यांचे मार्क नॅशनल ॲव्हरेज पेक्षा जास्त मार्क. मराठी विद्यार्थी मार्क मागे कुठे पडतायत तर लिखाणामध्ये. रिटर्न टेस्ट जी असते युपीएससीची, तर युपीएससीची परीक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 3 टप्प्यामध्ये होते. सुरुवातीचा जो IAS ची परीक्षा विषय सुरुवातीचा जो टप्पा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जनरल स्टडीज आणि सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट CSAT हे 2 पेपर आहेत. तर GSचा पेपर हा 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 मेन त्याच्यात स्कोअर करायचा आहे, कारण CSATचा पेपर 1/3 की 66 तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही त्यात क्वालिफाय होऊन जाता. त्यानंतर मग तुम्हाला रिटर्न एक्झाम जी द्यायची ती 1750 मार्काची एक्झाम आहे. त्याच्यामध्ये एक ऑप्शनल पेपर आहे की ऑप्शनल पेपरला 500 मार्क असतात, 2 पेपर असतात. त्यानंतर एसेला 250 मार्कांचा एसे, त्याच्यामध्ये 2 पेपर असतात, एसे 1 एसे 2, 125 मार्काचा एक एसे, साधारणतः 1250 शब्दापर्यंत तो एसे लिहावा लागतो. आणि त्यानंतर येतं मग ते जनरल स्टडीज. तर 250 मार्काचे 4 पेपर जनरल स्टडीजला असतात. असे एकूण मिळून 1750 मार्कांची मुख्य परीक्षा आहे, रिटर्न परीक्षा. ही खूप महत्वाची असते. त्याच्यामध्ये एक एक मार्क महत्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं नॅशनल ॲव्हरेजच्या खाली आपली मराठी मुलं आहेत. लिखाणाचा सराव किंवा एक्सप्रेस करणं हे थोडंसं आपल्याला लहानपणापासून आपण जे आपली जी शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये बदल घडून आणणं हे खूप गरजेचं आहे. हे माझं प्रामाणिक मत आहे. आपण जे विद्यार्थ्यांना नापास न करता जे पुश करतोय 9वी 10वी पर्यंत, त्याच्यामुळे असेल कदाचित की मुलांना लेखी परीक्षेमध्ये जेवढे आम्ही इच्छितो तेवढे मार्क्स मिळत नाहीयेत आणि त्याच्यामुळे जो पहिल्या 100 मध्ये जो काही येण्याची संख्या आहे मराठी विद्यार्थ्यांची ती म्हणावी तेवढी योग्य नाही. आता मी उदाहरण देतो, 2024 साली जो निकाल लागला आपला त्याच्यामध्ये साधारणतः महाराष्ट्रातले 70-75 विद्यार्थी येतात, पण पहिल्या 100 मध्ये 11वी रँक आहे, 42वी रँक आहे आणि 51वी रँक आहे डॉक्टर नेहा महाजन जळगावची विद्यार्थिनी. तर ही आणि नंतर मग 84 रँकला अनिकेत हिरडे आहे. असे 4च विद्यार्थी पहिल्या 100 मध्ये मराठी. आणि मग तुम्ही तुलना करा, आता मी तेलंगणा राज्यामध्ये आहे. तेलंगणा राज्यातनं हे नवीन राज्य तयार झालं 2014 साली आणि 2017 साली या राज्याचा विद्यार्थी अनुदीप दुरुशेट्टी हा भारतात पहिला आला होता. गेली 2 वर्ष या राज्याचे विद्यार्थिनी 2023ला माझ्या एका सुप्रीम ऑफ पोलीस रँक अधिकारीची मुलगी ती भारतात 3री आली. मागच्या वर्षी 2024ला पण इथे अनन्या रेड्डी म्हणून दोनोरू अनन्या रेड्डी ती भारतात 3री आली. तिला आता महाराष्ट्र कार्डच मिळाला IAS साठी. तर अशी सातत्यानं ही छोट्या छोट्या राज्यातनं पण मुलं पहिल्या टॉप 3 मध्ये येत आहेत. तर मग आपल्या राज्य आपण कुठे नेमकं कमी पडतो याचा आम्ही नेहमीच विचार करतो. आम्हाला थोडीशी खंतही वाटते आणि आमचे प्रयत्न आम्ही सोडलेले नाहीत. आम्ही आमचे प्रयत्न नेहमीच चालू ठेवतो. पण एक आम्हाला आशेचा किरण नेहमी दिसतो तो म्हणजे भारतीय वनसेवा परीक्षा, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा. याच्यामध्ये जो 2024 जो निकाल आला त्याच्यामध्ये पहिल्या 5 मध्ये क्रमांक 2 प्रतीक्षा काळे लातूरची मुलगी आणि क्रमांक 4 शिरीन पंडित ही पुण्याची आपली पिंपरी चिंचवडची पुणे ऍग्रिकल्चर कॉलेजची विद्यार्थिनी. पहिल्या 5 मध्ये 2 विद्यार्थिनी त्याही महाराष्ट्राच्या आहेत. तर भारतीय इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या परीक्षेमध्ये मराठी मुलं पूर्वी कधी नसायची, पण आजकाल म्हणजे आम्ही बघतो की मोठ्या संख्येने यायला लागलीत आणि नुसतीच यायला नाही लागली तर टॉप करायला लागलीत त्या परीक्षेमध्ये. तर खूपच तो आशेचा किरण आणि तोच ट्रेंड आम्ही आपली जी सनदी सेवा परीक्षा किंवा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण आम्ही पाहू इच्छितो आणि त्यासाठी प्रयत्न आमचे चालू आहेत आणि चालू ठेवू. ही जी एकूण परीक्षा आपण बघतोय याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार, मला खरंच अभिनंदन करावं वाटतं सरकारचं की आज स्वतः सर इथे सह्याद्री ही जी शिक्षणमाला आहे त्याच्यातर्फे सर संवाद साधतायत सगळ्याशी. महाराष्ट्र शासनातर्फे आपले जे काही उपक्रम आहेत
मग त्याच्यामध्ये सारथी असेल, बार्टी असेल, त्याच्यामध्ये महाज्योती असेल आणि बाकी विद्यार्थ्यांसाठी काही आणखी वेगवेगळ्या योजना आहेत. SIC आहे आपलं मुंबईमध्ये, SIC कोल्हापूर आहे, नागपूर आहे. SIC सारख्या संस्था महाराष्ट्र शासनाच्या आहेत की ज्याच्यामध्ये महिन्याचा एक साधारणतः फंड दिला जातो, जी मुलं तिथे त्यांना परीक्षेतनं सिलेक्शन झालं त्या मुलांना, आणि अभ्यासासाठी अभ्यासिका असते, एक वातावरण असतं, टीचर्स असतात. ह्या सगळ्या फॅसिलिटी महाराष्ट्र शासन आपल्या मुलांना उपलब्ध करून देत आहे. आणि मला म्हणजे कदाचित खूप कमी राज्य आहेत असे की जे स्वतःहून असा पुढाकार घेऊन असं काहीतरी करतायत की ज्याच्यामुळं त्या राज्याचा टक्का हा वाढेल. हा प्रामाणिक प्रयत्न आपल्या शासनाचा आहे आणि नक्कीच मला आशा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपला टॉप 100चा आकडा पण नक्कीच वाढेल. जे काही मुलं आता आज मला बरेचशी विद्यार्थ्यांची संख्या दिसते, साधारणतः 500 लोक आता जॉईन झालेले दिसतात. तर त्यांना मी एक सांगू इच्छितो की सर्वप्रथम तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट जो निवडणार आहात UPSC साठी, तो खूप महत्वाचा आहे. तुम्ही विषयाच्या प्रेमात पडू नका. तुम्हाला इथं PhD करायची नाहीये. तुम्ही जर अभ्यास तुमचा 12वी नंतर जर सुरू केला ग्रॅज्युएशन करताना, तर अतिशय उत्तम. मी यावर्षी मला आनंद वाटतोय की बरेचसे विद्यार्थी आहेत, पुण्याचे फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी बघितले मी, BSc झालेले विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टला आता इंटरव्ह्यूला चाललेत. त्यांना विचारलं मी कधीपासून अभ्यास करतात, तर म्हटलं मी फर्स्ट इयर BSc पासूनच अभ्यास सुरू केला. चांगला उपक्रम आहे की तुम्ही BSc होतायत आणि 21 वर्ष झाले, तुम्ही लगेच परीक्षेला अपिअर होतायत आणि तुमचा अभ्यास 3-4 वर्षाचा आहे. त्यामुळं तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात इंटरव्ह्यूचाही कॉल येतोय, तर माझी तर इच्छा आहे की पहिल्याच प्रयत्नात त्यांनी IAS पण व्हावं. कारण ही परीक्षा अशी आहे की याच्यामध्ये परत तुम्ही पूर्वपरीक्षा पास व्हाल की नाही याची गॅरंटी नसते. त्यामुळं तुम्हाला जे काही तुम्हाला हे मिळतंय, आता प्रिलिम्सचा चान्स मिळालाय, मेन्समध्ये तुम्ही व्यवस्थित स्कोअर करा. मेन्समध्ये व्यवस्थित स्कोअर तुमचा होतोय, इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही चांगले मार्क आणा, म्हणजे पहिल्या टॉप मध्ये तुमची येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे 100% आपण हा प्रयत्न माझा शेवटचा प्रयत्न आहे असं समजूनच तुम्ही परीक्षेला जा. नाही तर मग पहिला प्रयत्न आपला नेहमीच असतं महाराष्ट्रामध्ये की पहिला देवाचा प्रयत्न आहे, कशी असते परीक्षा मी जाऊन बघून येतो एकदा. मग नंतर आपलं आई वडिलांचं चालूच असतं, आपलं माझं काय करतोय मुलगा, तर UPSC करतोय. ते पुण्यामध्ये सध्या थोडंफार क्लासेसमुळे जरा वातावरण मध्ये पेपरला वगैरे मी बघितलं थोडंसं खराब झालं होतं. पण मी पालकांनाही सांगू इच्छितो की मुलांवर विश्वास ठेवा, त्यांना त्यांची तयारी करू द्या. त्यांचं हे बघा, तुम्ही त्यांची ऍप्टिट्यूड बघा की कशा प्रकारे ते अभ्यास करतायत आणि त्याप्रमाणे त्यांना ते अभ्यासाला पोषक असं वातावरण तुम्ही घरात पण तयार करा. मी इथे नेहमी तेलंगणा राज्याचं उदाहरण लोकांना देतो. इथे माझ्या कॉन्स्टेबलची मुलं पोलीस दलातल्या आज IIT मध्ये आहेत, आज परदेशामध्ये आहेत, आणि आम्ही तुलना करतो बाहेर ठिकाणी का परिस्थिती नाही. तर ही कॉन्स्टेबलची मंडळी का आहेत, तर हे लहानपणापासून या मुलांना त्यांनी ते IIT फाउंडेशन लावतील, ते साईड पोस्टिंग घेतील की मुलांच्या शिक्षणासाठी, आणि पूर्ण इन्व्हेस्टमेंट मुलांमध्ये करतात आई वडील पण. त्यामुळं मग मुलं जे काही मोठी होऊन ते खरंच आपल्या वडिलांचं नाव रोशन करतात. बरीचशी आता आम्ही पोलीस दलात जी मुलं सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येत आहेत, ज्यांची पाल्य ते इव्हन IPS वगैरे झालेली पण आहे, वडील हेड कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनला आणि मुलगा IPS झाला, अशी उदाहरणं पण आम्हाला इथे बघायला मिळतात. तर कुठलीही गोष्ट आहे तुम्हाला लॉंग टर्म प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंट याची फार गरज आहे. त्यामुळं ही स्पर्धा परीक्षा आहे, कॉम्पिटिशन आहे. तुम्ही जेवढं स्पर्धेमध्ये लवकर उतराल तेवढं तुमचं यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं ग्रॅज्युएशन करत असताना तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो ऑप्शनल सब्जेक्ट आणि तुमचा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट हे मॅच करण्याची तुम्ही प्रयत्न करा तुम्ही. आणि प्रोफेशनल डिग्री हातात घेतली तर जास्त चांगलं. ऑटोमॅटिक प्लॅन बी तयार होतो, इंजिनिअरिंगची डिग्री असेल, मेडिकल डिग्री असेल. कारण कधी कधी काय होतं ह्युमॅनिटीच्या सब्जेक्टमध्ये इकडे जर सिलेक्शन झालं नाही तर करायचं काय हा प्रश्न राहतो. एक चक्रव्यूहात तुम्ही अडकून जाता आणि मग त्यातनं मग बाहेर येऊन नंतर परत नव्यानं तुम्हाला सुरुवात करावी लागते. त्यामुळे एखादी प्रोफेशनल डिग्री हातात घेतली तर जास्तच ते चांगलं होईल, हे माझं प्रामाणिक मत इथे मी सांगू इच्छितो. आता सध्याचे स्कोरिंग विषय आहेत त्याविषयी सांगतो मी. सध्या पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन जो आमच्या सरांचा विषय आहे, सर यावर्षी खूप मुलं आहेत PSIR ची. नंतर सोशिओलॉजी या विषयाची खूप मुलं आता इंटरव्ह्यूला आहेत. त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी हा एक विषय खूप पॉप्युलर आहे, आणि मॅथमॅटिक्स. साधारणतः जी इंजिनिअरिंगची किंवा IIT ची किंवा BSc मॅथ्स झालेली मुलं हे मॅथमॅटिक्स घेऊन UPSC ला सिव्हिल सर्व्हिसेसला मुख्य परीक्षा लिहितात. आणि आता इंटरव्ह्यू कॉल आलेल्या मुलांमध्ये या 4 विषयांमध्ये आम्ही बघतोय की बरीचशी मुलं यावर्षी म्हणजे या 4 विषयांना कन्सिस्टन्सी असते, म्हणजे दरवर्षीच
या विषयांना चांगले मार्क मिळतात. आता पॉलिटिकल सायन्स या विषयाविषयी मी विशेष सांगू इच्छितो की तुम्हाला पूर्व परीक्षेला, तुम्हाला मुख्य परीक्षेला आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला या तिन्ही ठिकाणी या विषयाचा फायदा होतो, पॉलिटिकल सायन्सचा. त्याचप्रमाणे सोशिओलॉजी विषय आहे त्याचाही फायदा होतो तुम्हाला. अँथ्रोपॉलॉजीचा मुख्य परीक्षेला चांगला स्कोर येतो, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी तो विषय घेतात. मॅथमॅटिक्सला ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे पहिल्यापासनं, त्यांनी मॅथ्समध्ये खूप आउटस्टँडिंग असा स्कोर येतो, त्यामुळे मॅथ्स विषय पण घ्यायला हरकत नाही. पण हे सगळं करत असताना मागच्या प्रश्नपत्रिका बघणं, गेल्या अर्ध्या वर्षाच्या कुठचे प्रश्न विचारले जातील त्याचा अंदाज घेणं, त्याचा लिखाणाचा सराव करणं हे खूप गरजेचं आहे. कारण ही युपीएससीची परीक्षा जी आहे साधारणतः मुख्य परीक्षा 3 दिवस तुम्हाला, सकाळी 3 तास, दुपारी 3 तास, 6 तास पेपर एका दिवशी, असे 3 दिवस सलग लिहायच्यात. तुम्हाला वाचायला पण वेळ मिळत नाही, रिव्हिजन करायला वेळ मिळत नाही. आणि आम्ही बघतो मग बरेच वेळा मग बाजारात मुलं मेडिकल शॉप मधनं आपला वेव्हरन जेल घेऊन जातील, पेन किलर घेऊन जातील, लिहिण्याची प्रॅक्टिसच नाही. लिहिण्याची प्रॅक्टिस जी आहे, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की दिवसातनं कमीत कमी 2 ते 3 तास तुमचं ज्यावेळी लक्ष हे एकाग्र होत नाही त्यावेळी तुम्ही पेन हातात घ्या, सरळ लिहिण्याची प्रॅक्टिस करा. मला अजूनही आठवत आहे की माझा अभ्यास म्हणजे उद्या पेपर आहे मी आजही लिहितोय, मी त्याच्यातनच केला. आणि कारण एकदा लिहिलेलं आणि दोनदा तीनदा वाचलेलं हे एकच आहे. त्यामुळं लिखाणातनं तर तुम्ही जास्त सराव जर ठेवला, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमचं ज्यावेळी कॉन्सन्ट्रेशन नाहीये, बाहेर डिस्ट्रॅक्शन आहे, क्रिकेटची मॅच चालू आहे, पाहुणे घरात आलेत, लिखाणाची प्रॅक्टिस करत बसा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. एक माझी आमचीच विद्यार्थिनी होती, ती आता फॉरेन सर्व्हिसमध्ये अमेरिकेत सध्या ती, तर तिने मी 10+8+6 हा पॅटर्न सांगायची. तर 10+8+6 म्हणजे काय, तर 10 तास दिवसाचा अभ्यास 24 तासापैकी, 8 तास हे कमीत कमी रेस्ट 8 तास, आणि 6 तास बाकीच्या अवांतर गोष्टी. मग त्याच्यामध्ये तुम्ही पेपर वाचताय, हिंदू वाचताय, इंडियन एक्सप्रेस वाचताय, त्याच्यामध्ये तुम्ही टीव्हीवर संसद चॅनल बघताय, त्याच्यामध्ये तुम्ही घरच्यांशी हे करताय, तुम्हाला जे छंद आहेत त्या छंदाविषयी तुम्ही हे करताय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या 6 तासामध्ये हे करतात. आणि हा पिरियड जो आहे 10 तास अभ्यासाचा, तुमची परीक्षा जवळ येईल तसं तुम्ही वाढवू शकता. 12 तास, 13 तास, 14 तास, तो 16 तासापर्यंत नेलेले पण आम्ही आमचे विद्यार्थी बघितलेले. त्यामुळे परीक्षा जशी जवळ येईल तसा तुम्ही तो वाढवू शकता आणि व्यवस्थित प्लॅन करून अभ्यास करा. योग्य गुरु खूप गरज आहे या परीक्षांसाठी, योग्य मार्गदर्शक आम्ही जेव्हा म्हणतो, योग्य पुस्तकं जी आहेत, स्टँडर्ड पुस्तकं ही नेहमी नेहमी वाचा. एनसीईआरटीची पुस्तकं आहेत आपली 8वी ते 10वीची, इतिहासाची पुस्तकं आहेत, ज्योग्राफीची आहेत, पॉलिटीची पुस्तकं आहेत एनसीईआरटीची. त्यानंतर बेसिक पुस्तकं जी काही स्टँडर्ड आम्ही रेफरन्स बुक म्हणून मुलाला सांगतो, तीच पुस्तकं आहेत. प्रॉपर आलेल्या भारतात पण तीच पुस्तक वाचतो. त्यामुळे ही पुस्तकं परत परत तुम्ही वाचा. त्यानंतर परीक्षार्थी अभ्यास करा, एक एक्झाम ओरिएंटेड स्टडी, की कुठल्या विषयावरती जास्त प्रश्न येतात त्याच्यावर जास्त फोकस करा. तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करून तुमचे पेपर तपासून बघा रिटर्न टेस्टला. आणि मुलाखतीला तर आम्ही आहोतच तुम्हाला मदत करायला, की मुलाखतीला साधारणतः कसं सामोरं जायचं याविषयी आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू. तो शेवटचा टप्पा आहे. आता पूर्वपरीक्षेची तयारी करताना डायरेक्ट मुलाखत डोक्यात आणू नका. मुलाखतीची तयारी कशी करायची यासाठी खास मराठी मुलांसाठी मी आणि माझ्या सहकारी सुप्रिया देवस्थळी मॅडम दोघांनी मिळून लोकसत्तामध्ये लेखमाला पण सुरू केलेली आहे. दर गुरुवारी आता 13वा लेख लिहिलाय आम्ही आज कालच्या लोकसत्तामध्ये. तर दर गुरुवारी ही लेखमाला चालू आहे. तर तुम्ही युपीएससी पर्सनॅलिटी टेस्ट, त्याचा एमपीसीला तुम्हाला फायदा होईल. ते तुम्ही फॉलो करा, ते कटिंग गोळा करा सगळे, नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि जेव्हा तुम्ही फॉरेस्टची परीक्षा असो, युपीएससीची आयएसची परीक्षा असो किंवा सीएपीएफ असिस्टंट कमांडंटची असो, त्यावेळी तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा. देवळणकर सर आहे, मी आहेत, आमचे सगळे सहकारी आहोत, आमची टीम आहे. नक्कीच आम्ही तुम्हाला शेवटचा नच, शेवटचा पुश देऊ. आणि एक ना एक दिवस परत एकदा सांगतो, ह्या तिन्ही परीक्षांमध्ये भारतीय सनदी सेवा परीक्षा, आयएस आयपीएस, सिव्हिल सर्व्हिसेस, भारतीय वनसेवा आणि सीएपीएफ, या तिन्ही परीक्षांमध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी नंबर 1ला येतील ही आशा बाळगतो आणि माझं हे छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपण अत्यंत प्रेरणादायी अशा स्वरूपाचं आज आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर, पालकांबरोबर आणि आमच्या टीचर्स बरोबर आपण संवाद साधलात. ॲज युजल जसं आम्ही तुमचं अनेक लेक्चर्स यापूर्वी पण मी स्वतः अटेंड केलेले आहेत. एक अत्यंत इन्स्पिरेशनल ज्याला मी म्हणतो आणि जे फुल ऑफ इन्फॉर्मेशन आहे अशाच पद्धतीने आहे. आज आमच्याकडे अनेक यंग विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत.
मी आपल्या विद्यार्थ्यांना विशेष करून काही टीचर्स पण आहेत, तर त्यांना इन केस काही प्रश्न असतील तर कृपया हँड रेज करावं आणि त्यांनी या बाबतीमध्ये थोडेसे काही प्रश्न असतील तर हँड रेज करून विचारावेत असं मी अपील करतो. मला वाटतं बरेच विद्यार्थी, मला छोटे छोटे विद्यार्थी दिसत आहेत समोर. एक विद्यार्थिनी अगदी खेड्यामधनं मला एकदम लहान लहान विद्यार्थिनी दिसत आहेत. आपण एकेकाला अनम्यूट करा. आपण एक जास्त नाही पण एक निदान 3-4 प्रश्न, सरांचा वेळ फार महत्वाचा आहे. एक 3-4 प्रश्न आपण घेऊ. विजय वाघमारे, मला तुम्हाला अनम्यूट केलंय. प्रश्न विचारा विजय वाघमारे. त्यांना दुसरं बघा, प्रोफेसर राजेश कोणी आहे? राजेश. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हो, तुमची ओळख सांगा बोला, पहिले आणि बोला. मग हे करा. सर मी राजेश नंदनवरे. नमस्कार, बोला. आणि आदरणीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सरांना खूप खूप धन्यवाद. सह्याद्री शिक्षण संवाद जी व्याख्यानमाला चालू केली ही खूप कौतुकास्पद उपक्रम आहे सर. आदरणीय श्री भागवत सरांना माझा प्रश्न आहे की महाराष्ट्र शासनाने एमपीएससी पद्धतीचं स्वरूप सध्या युपीएससीच्या धर्तीवर लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे जे वस्तुनिष्ठ ऐवजी वर्णनात्मक लेखी परीक्षा आहे, तर परीक्षेला सामोरे जाण्यासाठी कुठल्या बाबींवर आपण भर द्यायला पाहिजे? ओके, चांगला प्रश्न आहे तुमचा. मला सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी खूप दिवसापासून आमची इच्छा होती की या प्रकारे जर पॅटर्न ठेवला तर मराठी विद्यार्थ्यांची संख्या युपीएससी उत्तीर्ण होण्यामध्ये आणखी वाढेल. तर ही परीक्षा आता लेखी होणार आहे. ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. त्यामुळे मी मगाशीच सांगितलं, सर्वप्रथम लिखाणाचा सराव. म्हणजे पूर्वी एमपीएससी जशी होती, रिटर्न होती, त्यावेळेचे पेपर्स तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे तुमच्या सिलेबसवरती प्रश्न विचारले जायचे आणि ते पाहून तुम्ही उत्तरांची प्रॅक्टिस करू शकता, सराव करू शकता आणि तुम्ही उत्तर तपासून घ्या. तुमच्या जे काही प्राध्यापक मंडळी आहेत त्यांनी की तुमच्या उत्तरामध्ये हे पॉइंट्स आलेच पाहिजेत. कमीत काय असतं या स्पर्धा परीक्षांमध्ये, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती तुम्हाला सांगायची असते. त्यामुळं त्या लिमिटेड वर्डमध्ये तुम्ही उत्तर तुमचं कसं लिहायचं हे तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे आणि प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलंय त्याची माहिती खूप असणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळं प्रश्न व्यवस्थित वाचणं आणि जे विचारलंय त्याचंच उत्तर देणं, यासाठी प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे लिखाणाची. आणि ते लिखाणाची स्वतः प्रॅक्टिस करून त्याप्रमाणे ते तपासून घेणं योग्य मार्गदर्शकाकडनं, ह्या 2 गोष्टी मी सांगू इच्छितो खूप खूप गरजेचं आहे. कारण काय होतं बऱ्याच वेळा मराठी विद्यार्थ्यांचं की काही विचारलं तरी इतिहास लिहित बसतात किंवा जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न त्याचं उत्तर न सांगता त्याच्यातला एखादा शब्द घेऊन त्याच्यावर लिहित बसतात. तसं केलं तर मार्क मिळणार नाहीत. दुसरी गोष्ट, पेपर कम्प्लीट करा. वेळेत, जेवढी वेळ आहे तुमची परीक्षेची, पूर्ण 100% पेपर कम्प्लीट करा. कुठलाही प्रश्न सोडू नका. कारण जर प्रश्न तुम्ही सोडला तर तिथे मग 0 मार्क मिळतील. तुम्ही त्याविषयी काय जेवढं माहिती आहे तेवढं जर लिहून आला, अर्धा किंवा 1 तरी मार्क मिळेल आणि तो 1 मार्क जो असतो त्याच्यामुळं तुम्ही उद्या डेप्युटी कलेक्टर एमपीसीतनं डब्ल्यूआयएसपी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं 1-1 मार्कासाठी तुम्हाला इथं लढावं लागतं. युपीएससी साठी पण तेच आहे, एमपीएससी ला पण तेच आहे. त्यामुळं टाइम मॅनेजमेंट परीक्षेच्या काळामध्ये विशेषतः हे खूप गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्ही फोकस करा. बाकी इंटरव्ह्यू साठी तर आम्ही आहोतच. हर्षविना, प्रश्न विचारा आपला. गुड इव्हिनिंग सर. माझं नाव हर्षविना यादवरावजी दोनवडे आहे. मी गोंदिया जिल्ह्यातील आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की मी बीएससी करत आहे आणि म्हणजे आपल्याला युपीएससी ची जर एक्झाम द्यायची आहे ती आपण मराठीमधून देऊ शकतो का? युपीएससी ची परीक्षा, पूर्व परीक्षा तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीतच लिहावी लागेल. लिहावी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असते. पण मुख्य परीक्षा तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता. मी स्वतः मराठीमध्ये लिहिली. मी स्वतः 1994 साली मराठी वाङ्मय आणि इतिहास हे 2 विषय घेऊन पूर्ण परीक्षा मराठीमध्ये लिहिली. पण प्रॉब्लेम असतो, मटेरियल तेवढं मराठीमध्ये मिळत नाही. त्यामुळं माझा बराचसा वेळ हा ट्रान्सलेशन करायला जायचा आणि बऱ्याच वेळा पर्यायी शब्द मराठीमध्ये मिळत नाहीत. तो एक प्रॉब्लेम असतो. इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला ऑप्शन अवेलेबल असतो. इंटरव्ह्यू मध्ये ट्रान्सलेटर असतो, तिथे तुम्हाला पर्याय द्यायचा असतो की तुम्ही मराठीत मुलाखत देणार की हिंदीमध्ये देणार की इंग्लिशमध्ये देणार. तुम्ही ते सांगू शकता आधीच ज्यावेळी तुम्हाला
तुम्ही क्वालिफाय होता त्यावेळी, त्याप्रमाणे तुमचा इंटरव्ह्यूचा नंबर त्या दिवशी येतो. पण लेखी परीक्षा तुम्ही मराठीत नक्कीच लिहू शकता. थँक्यू सर. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न प्रेरणा. प्रेरणा, आपला प्रश्न विचारा. प्रेरणा राऊत. सर, मी राऊत प्रेरणा विष्णू बोलते. प्रेरणा नेटवर्क. मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. मला एक आपल्याला अगदी छोटा प्रश्न प्रेरणा, विचारायचा आवाज आहे. बरोबर सर, नाही आपल्या येते मागील तुमचा, आवाज विद्यार्थ्यांना सुटतोय. स्पर्धा परीक्षेत नेटवर्क मध्ये या आणि मग नंतर विचारा. पुढचा प्रश्न डॉक्टर. नमस्कार सर, मी राऊत प्रेरणा विष्णू बोलते. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. मला आपल्याला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. सर, आपण अनेक वर्षे प्रशासकीय सेवेत काम केले आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत अधिक संधी मिळाव्यात यासाठी आपण काय सल्ला द्याल? मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये एकतर ऐच्छिक विषय व्यवस्थित निवडा तुम्ही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षार्थी अभ्यास करा. मी परत रिपीट करतोय, ते परीक्षार्थी अभ्यास खूप गरजेचा आहे. इथे तुम्ही PhD करणार नाहीये, त्यामुळं सिलेबस मध्ये आम्ही त्याला नेहमी पॅरेटो प्रिन्सिपल म्हणतो, 80-20, की सिलेबसचा असा 20% भाग निवडा की ज्याच्यातनं तुम्हाला 80% मार्क मिळतील, की ज्याच्यातनं वरती हमखास प्रश्न येतात तो टॉपिक तो पक्का करायचा आणि त्याच्यावरती मास्टरी मिळवायची, की काही प्रश्न ज्याच्यावर विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. तर या प्रकारे जर तुम्ही तयारी केली तर यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. पुढचा प्रश्न डॉक्टर सुषमा कांबळे. डॉक्टर सुषमा कांबळे, आपला प्रश्न विचारा. सर, जे आता तुम्ही जे UPSCचे जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न काढलेला आहे त्याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीचे, म्हणजे प्रश्नांचं स्वरूप कसं राहील? जसं आम्ही आता आधी नेट सेट देत होतो, सेटची एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने देत होतो, त्याच्यामध्ये 5 मार्क्सचे प्रश्नांची काही क्वालिटी ठरलेली, इतके 5 मार्क्सचे प्रश्न राहतील. एक प्रश्न आमचा 40 मार्क्सचा राहत होता. तर असं काही सिस्टीम आता तुम्ही चेंज केलेली आहे का नवीन याच्यामध्ये? मला MPSC विषयी आता जे नवीन पॅटर्न येतोय, मला वाटतं देवळणकर सर जास्त सांगू शकतील माझ्यापेक्षा, कारण मी आहे तेलंगणा राज्यात, हैदराबादला. मला तो जो नवीन पॅटर्न येतोय MPSCचा, त्या पॅटर्न विषयी जास्त कल्पना नाहीये, पण त्याविषयी माहिती घेऊन मी नक्कीच तुम्हाला नंतर कळवू शकेल. हा, मला असं वाटतं की त्याच्या अजून मोडॅलिटीज 2 पेपर्स त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह राहतील ना सर? नाही, कल्पना नाही, मला काही कल्पना नाही त्याच्याविषयी. त्याच्या मोडॅलिटीज अजून वर्कआउट होत आहेत. त्या आल्या की आपण परत एकदा खास MPSC वरती हा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपण इंट्रोड्यूस केलेला आहे, यावरती आपण एखादं स्पेशल एक सिरीज म्हणा किंवा एक लेक्चर्सनी आपण लवकरच वर्कआउट करू. त्यावेळेला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येतील. पुढचं कोण आहे? एक लास्ट सर, एक आपल्याला अजून 1-2 प्रश्न घेता येतील भागवत सर? हो सर, 2 प्रश्न घ्या, नंतर मग थांबूया. ओके सर. गिरिजा बघा कोण आहे, त्यांना विचारा. गिरिजा, आपला प्रश्न विचारा. सर, माझं नाव गिरिजा आहे, मी नाशिक जिल्ह्यातनं बोलते. सर, माझा प्रश्न असा होता, जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्याला महाराष्ट्राच्या मुलांना स्पेशली आन्सर रायटिंगवर जास्त फोकस करायला हवा आणि त्यानंतर आन्सर चेक पण करून घ्यायला हवेत. तर सर, मला फक्त एवढं विचारायचं होतं की तुम्ही काही असे क्लासेस वगैरे सजेस्ट करू शकाल आम्हाला, ज्याच्यामध्ये आम्हाला एक चांगला गायडन्स मिळू शकेल? हे बघा, आता क्लासेस विषयी आपण दिल्लीमध्ये साधारणतः बरेचसे क्लासेस आहेत आणि क्लासेस हे विषयाप्रमाणे बदलत जातात. आता जी काही मुलं टेस्ट सिरीज जे जॉईन करतायत, त्याच्यामध्ये फोरम, व्हिजन या प्रकारची जी दिल्लीची क्लासेस आहेत, तर ते रिटर्न टेस्ट तुमचे करेक्ट करून देत आहेत. इव्हन प्रिलिमसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप पण त्यांच्या टेस्ट सिरीज चांगल्या आहेत. त्याचप्रमाणे इनसाइट म्हणून बेंगलोरला आहे, त्यांच्याही टेस्ट सिरीज बरीचशी मुलं जॉईन करतात. आणि ऑप्शनल विषयासाठी मात्र वेगळे हे प्राध्यापक असतात, वेगळे तुम्हाला मार्गदर्शक मिळतात की ज्यांचे वैयक्तिक क्लासेस पण आहेत. तर त्या क्लासेसमधनं मार्गदर्शन हे तुम्हाला व्यवस्थित मिळू शकतं. म्हणजे आता PSIR हा सरांचा विषय, आपल्या देवळणकर सरांचा, पण या विषयामध्ये दिल्लीमधनं शुभ्रा रंजन मॅडम आहेत आपल्या, त्यांचे क्लासेस हे बऱ्यापैकी हे करतात, लोक फॉलो करतात.
किंवा पुण्यामध्ये आपले युनिक अकॅडमी आहेत, तुकाराम चव्हाण सर आहेत, त्यांचं पण PSIR वरती चांगला हातखंडा आहे. तर अशी काही स्पेशालिस्ट मंडळी जी आहेत की ज्यांचं ऑप्शनल सब्जेक्ट वरती विशेष मास्टरी आहे, तर त्यांचे ते क्लासेस जॉईन करणं हे नेहमीच फायद्याचं ठरू शकेल. तर पुढचा प्रश्न विजय वाघमारे. विजय वाघमारे आपला प्रश्न विचारा. आणि मी माझी आता सर 12वी झालेली आहे आणि मला MPSC ची तयारी करायची. हॅलो. हा विजय, ओके. मी आता MPSCचा हे बघ नवीन सिलेबस आता येतोय तो, हा सिलेबस पहिल्यांदा बघ तू आणि सिलेबस MPSC बघूनच मग combined. अभ्यासाची सुरुवात कर. जर आता ऑब्जेक्टिव्ह सिलेबस बदलला आणि रिटर्न टाईप एक्झाम जर होणार असेल तर त्याप्रमाणे तुला अभ्यास करावा लागेल. MPSCच्या अभ्यासाविषयी माझ्याकडनं जास्त माहिती आता मिळू शकणार नाही. सर धन्यवाद. मला असं वाटतं की आपण सरांचे बरेच आपण 6-7 प्रश्न घेतले. आपल्या प्रश्नकर्त्यांची संख्या वाढत जाईल सर, कारण त्यांना सगळ्यांनाच तुमच्या बरोबर इंटरॅक्शन करायचे. मी सर अत्यंत मनपूर्वक आभारी आहे. आपण आपल्याला आज वेळ काढला, म्हणजे मला पूर्ण कल्पना आहे आपल्यावरती कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत. आज संपूर्ण तेलंगणाच्या प्रशासनाची, पोलीस प्रशासनाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. असं असतानाही आपल्या सह्याद्री शिक्षण संवादसाठी आपण वेळ काढलात, आपण या व्यासपीठावरती आलात. आणि आज बघत असेल सर, आपण अगदी गोंदियापासून आपल्याकडे विद्यार्थी आज जॉईन झाले, टीचर्स जॉईन झालेले आहेत. आणि कारण या संदर्भामध्ये खरंच आणखीनही मार्गदर्शनाची आपल्या सगळ्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना आणखीन गरज आहे. पण आपण आज आलात आणि ऍटलिस्ट आपण आता स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये सर काही मार्गदर्शनाची सत्र देखील सह्याद्री शिक्षण संवादच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. भागवत सरांसारखेच आणखीन काही पॅशनेट आणि उत्साही अधिकारी जे आहेत त्यांना देखील आपण आपल्या व्यासपीठावरती निमंत्रित करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मी आज या ठिकाणी जे टीचर्स जॉईन झालेले आहेत त्यांना परत एकदा अपील करतो की बऱ्याचदा असं दिसतं की हे सगळ्या कार्यक्रमांचं मुख्य उद्दिष्ट हे विद्यार्थी आहेत. आपण या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या करतोय त्या विद्यार्थ्यांसाठी आहेत ऍक्टिव्हिटीज, पण असं दिसतं आहे की विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचत नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा की दर शुक्रवारी न चुकता संध्याकाळी 5 वाजता आपला हा कार्यक्रम असतो. आणि त्यामुळे तुम्ही इन्सिस्ट करत जा विद्यार्थी, तुमच्या शिक्षकांना आणि प्राचार्यांना ही लिंक जॉईंट डायरेक्टरच्या माध्यमातून सर्व प्राचार्यांकडे जाते आणि आपल्या शासकीय महाविद्यालयांमध्ये पण जाते. त्यामुळे लिंक तुम्हाला मिळणं यासाठी तुम्ही स्वतःचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करा, जेणेकरून या लिंक शेअर होतील. आणि अधिकाधिक, कारण आता प्रत्येकाला भागवत सरांना ऐकणं हे शक्य नाहीये. भागवत सरांच्या देखील राऊंड्स होतात मुंबई पुण्यामध्ये, सर येतात पण सरांचा वेळ आहे. पण आज आपल्याला या ऑनलाईनच्या माध्यमातून सरांचं मार्गदर्शन मिळालं आहे. अशी संधी तुम्ही चुकवू नका. त्यामुळे हे विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे आपलं काम निदान एवढं तरी आहे की आपण लिंक तर पास ऑन करू शकतो, म्हणजे आपल्याला त्यासाठी फार कष्ट नाही पडत. त्यामुळे मी अगदी सगळ्यांना आव्हान करतो की कृपया या सगळ्यांचा लाभ आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, ज्याच्या भोवती ही संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही आपली गुंफली गेलेली आहे, त्या विद्यार्थ्याला याचा फायदा झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं ही लिंक्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. मी भागवत सरांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने. त्याचप्रमाणे या संपूर्ण राज्यामधनं या ठिकाणी जे विद्यार्थी, शिक्षक, आमचे सर्व सर PIS ट्रेनिंगचे डायरेक्टर्स, आमचे सर्व जॉईंट डायरेक्टर्स, आमच्या 28 संस्थांचे प्राचार्य, डायरेक्टर्स पण आज जॉईन झालेले आहेत. मी या सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आज आमच्या बॅक ऑफिसमध्ये या ठिकाणी पुणे विभागाचे सहसंचालक आमचे डॉक्टर उबाळे सर पण या ठिकाणी आहेत. डॉक्टर प्रशांत मगर, डॉक्टर सिनलकर आमच्या बॅक ऑफिस मधून या ठिकाणी जॉईन झालेत. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा पुढच्या शुक्रवारी एक नवा विषय घेऊन आपण संध्याकाळी 5 वाजता आपल्या सगळ्यांना भेटणार आहोत. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने नमस्कार. धन्यवाद सर. शेवटी जाता जाता मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की UPSC असेल, MPSC असेल, त्यातला सर्व्हिस हा शब्द विसरू नका. मार्क ट्वेनचं एक प्रसिद्ध कोटेशन आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात 2 दिवस खूप महत्वाचे असतात. एक म्हणजे ज्या दिवशी तुमचा जन्म झाला आणि दुसऱ्या दिवशी आपला जन्म कशासाठी झाला हे आपल्याला कळतं, तो दिवस. तर तो दिवस जर तुम्ही या UPSC MPSCच्या माध्यमातून सर्व्हिस करण्यासाठी जर निवडायचा ठरवला असेल तर नक्कीच सर्व्हिस करा. त्यासाठीच परीक्षा जॉईन द्या आणि प्रशासनात या, ही सगळ्यांना विनंती. पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवलं याबद्दल आमचे स्टार मेंटर देवळणकर सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू सर.
कुठे. थँक्यू व्हेरी मच सर. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांना. पुन्हा एकदा पुढच्या शुक्रवारी आपण सगळेजण भेटणार आहोत. धन्यवाद. नमस्कार.